आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते ती म्हणजे विशाल अगरवालला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुण्यामधल्या रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी, ज्या अल्पवयीन मुलानं रॅश ड्रायव्हिंग केलेलं होतं त्याच संदर्भात विशाल अगरवालला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एकूण 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी असल्याची आणखी एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत येते। विशाल अगरवालला आता पुढे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची मोठी बातमी आपण पाहतोय। विशाल अगरवाल आता 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीमध्ये असणार आहे। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणासंदर्भातली या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे अपडेट। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। मंदार, विशाल अगरवालला आता एकूण 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे मोठे अपडेट्स येतात, काय सविस्तर माहिती आहे? या 6 आरोपींची पोलीस कोठडीची सरकारी पक्षाची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे आणि या 6 आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांच्या पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे। यामुळे या 6 आरोपींचा जामीन मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय, कारण जेव्हा आरोपीला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात येतं तेव्हा तो लगेच जामिनासाठी अर्ज करू शकतो। हे 6 आरोपी थोड्या वेळामध्ये जामिनासाठी अर्ज करतील आणि आज किंवा उद्या त्यांची जामिनावरती सुटका देखील होऊ शकते। पुणे पोलिसांनी विशाल अगरवालवरती आज 2 नवे गुन्हे नोंद केले, 201 कलमांतर्गत आणि 420 कलमांतर्गत, आणि त्याची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची मागणी केली, ज्यामध्ये त्याच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं डीव्हीआर जप्त करण्यात आलंय, मात्र त्याच्यासोबत छेडछाड करण्यात आली असं कारण पोलिसांनी दिलं। त्याचबरोबर त्यांनी आरटीओची दिशाभूल केली, त्यासाठी 420 कलमांतर्गत आणखी एक गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये देखील पोलीस कोठडी मिळवण्याची मागणी केली। मात्र न्यायालयाने सरकारी पक्षाची पोलिसांची ही सगळी मागणी फेटाळून लावलेली आहे आणि 6 आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्याचा निर्णय दिलाय, ज्यामुळे हे 6 आरोपी जामिनासाठी अर्ज करू शकतील आणि आज किंवा उद्या त्यांची जामिनावरती मुक्तता देखील होऊ शकेल। नक्कीच धन्यवाद मंदार आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विशाल अगरवालला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 14 दिवसांसाठी ही न्यायालयीन कोठडी असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।